नंदुरबार जिल्ह्यातील 3 समाळ जलजीवन मिशनसाठी ₹3 कोटी मंजूर, तरीही उपाययोजना का नाही? पाड्यांवर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून उपाययोजना करावी याबाबत प्रांताधिकारी यांना मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी निवेदन दिले। पाड्यांवर उन्हाळा सुरू होण्याअगोदरच पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे। 3 ते 4 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात नागरिकांना एका हंड्याभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे आमच्या निदर्शनात आल्याने मनसे 3 समाळ याच्या पाड्यांमध्ये या पाणी पोहोचवण्याचे काम 2 आठवड्यापासून सुरू केले आहे। सदर पाड्यांमधील भीषण पाणी टंचाई जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना राबवण्याकरता 3 समाळ येथील पाड्यामध्ये जवळपास 3 कोटी रुपये मंजूर आहेत। रस्ता नाही म्हणून योजना राबवता येत नाही, परंतु पंतप्रधान ग्रामसडक योजनेत 3 समाळ रस्त्याकरता जवळपास 10 कोटी मंजूर असले तरी रस्ता पूर्ण झालेला नाही असा प्रकार समोर येत असल्याने संबंधित जलजीवन मिशन आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अधिकारी आणि ठेकेदार टोलवाटोलवीचे उघड प्रकार सुरू असून आमच्या आदिवासी बांधवांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडत आहे। जय महाराष्ट्र। मी राजेश्वर सामुद्रे, मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष। गेल्या काही दिवसांपासून 3 समाळ या गावाच्या पाणी टंचाईबाबत प्रश्न लोकांना सगळ्यांना जवळपास कळून चुकलेला आहे। याच्या बातम्या लागलेल्या आहेत, बातम्या न्यूज चॅनल्सला, टीव्हीला, वृत्तपत्रांना लागलेल्या आहेत। या संदर्भात आम्ही उपाययोजना म्हणून मनसेकडनं पाणी वाटप सुरू केलेलं आहे। आज त्याला 2 आठवडे झालेले आहेत, परंतु आपलं प्रशासन एवढा कुंभकर्णी झोपेमध्ये आहे तर आजपर्यंत त्या गोष्टीची दखल घेतलेली नाही। अशा या प्रशासनाचा आम्ही आधी इथं सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। मोदी साहेबांनी विकसित भारत हा संकल्प मांडला असून या विकसित भारतामध्ये जर जीवनावश्यक पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत असेल तर हा विकसित भारत कसं काय मोदी साहेबांच्या स्वप्नातील साध्य होणार आहे, हा प्रश्न निर्माण होत आहे। तसेच जलजीवन मिशनसाठी 3 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, तरी सुद्धा तुम्ही प्रशासन म्हणून आजपर्यंत काय कारवाई केलेली आहे? तसेच PMJSY या योजनेअंतर्गत 10 कोटी रुपयांचा रस्ता देखील मंजूर असून सुद्धा हा रस्ता आज तिथे दिसत नाहीये। अशा अनेक विषयांवरती आम्ही प्रांत ऑफिस इथे येऊन निवेदन दिलेलं आहे। अन्यथा या निवेदनाची गांभीर्याने प्रांत साहेबांनी, कलेक्टरांनी दखल घेतली नाही, आम्ही मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडू याचा असे आम्ही गंभीरपूर्वक इशारा देत आहे। याची प्रशासनाने नोंद घ्यावी एवढी विनंती, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे एक तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल। जय महाराष्ट्र। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा।